मुंबईतल्या प्रभादेवी परिसरातून जाणाऱ्या वीर सावरकर मार्गावरचा रस्ता आज सकाळी खचल्यानं मोठी खळबळ उडाली। सेंचुरी बाजार परिसरातून सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने जाताना प्रभादेवी नाका परिसरातल्या वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडली। मुंबई शहरातल्या मुख्य वाहतुकीचा हा रस्ता तब्बल 15 ते 20 फूट खचल्यानं मोठी खळबळ उडाली। धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी एक कारही त्या खड्ड्यात अडकली। स्थानिक नागरिकांनी प्रयत्नांची शर्थ करून ती कार बाहेर काढली। त्या खड्ड्यात एखाद्या दुचाकीचा अपघात झाला नाही हे सुदैवच म्हटलं जात आहे, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान मुंबई महापालिका अधिकारी आणि पोलिसांनी या खचलेल्या रस्त्याची पाहणी करून त्याच्या दुरुस्तीला सुरुवातही केलेली आहे। प्रभादेवीतल्या वीर सावरकर मार्गावरचा वर्दळीचा रस्ता खचण्यामागचं कारण हे फुटलेल्या जलवाहिनी असल्याचं स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। मुंबई शहरातल्या ज्या पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आहेत ह्या जवळजवळ 100 वर्षापूर्वीच्या आहेत। ह्या जलवाहिनीचं सर्वेक्षण करून ह्या तातडीने बदलण्याची गरज आज निर्माण झालेली आहे। मला असं वाटतं मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सगळ्या लाईन ज्या मोठ्याल्या आहेत, ज्याला प्रेशरने पाणी येतं, त्या तातडीने बदलल्या पाहिजेत आणि तशा प्रकारची विनंती आम्ही महानगरपालिकेला करू आणि राज्य सरकार त्यासाठी आवश्यक ते सगळा निधी उपलब्ध करून देईल अशा प्रकारची आशा व्यक्त करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।